तर गुड मॉर्निंग, शुभ सकाळ सगळ्यांना। आणि मी आज लवकर उठलेली होती आणि बाहेरचं वातावरण पण खूपच छान होतं, म्हणून म्हटलं तुम्हाला पण दाखवू। सकाळी सकाळी मकई पण भरपूर वाढून गेले आणि मी 5:30लाच उठलेली होती आज, कारण आज ताईला तयार करायचं होतं। आणि मी लगेच उठल्याबरोबरच भाजी पण चिरून घेतली, पीठ भिजवलं आणि लगेच लागली होती स्वयंपाकाला। आणि इकडे सकाळी सकाळचा रोजचा प्रॉब्लेम आहे की सकाळी रोज लाईट जाते आणि मग तेवढ्यामध्ये मी ॲडजस्ट करून ठेवलेलं आहे चार्जिंग बल्ब, की मला केव्हा पण पहाटे उठावं लागतं यांचा डब्बा करायला मुलांचा, त्याच्यामुळे मग लाईटीचा खूप प्रॉब्लेम होऊन जातो। बॅटरी वगैरे एखाद्या वेळेस चार्जिंग होते नाही होत, मग मी चार्जिंगचा बल्ब आणून ठेवलेला आहे। लाईट गेली का मग तो लगेच ऑन करून देते, म्हणजे 2 ते 3 तास चालतो आणि मलाही मग स्वयंपाक करोपर्यंत टेन्शन होत नाही, मग त्यांची तयारी पण करावं लागते। आणि मग मी आज लवकर उठलेली होती, रोज 6लाच उठते मी, पण मग आज ताईला तयार करायचं होतं, कारण आज त्यांच्या शाळेमध्ये आषाढी एकादशी निमित्त कार्यक्रम घेणार होते आणि त्यामुळे त्यांनी मुलींना रुक्मिणीची वेशभूषा आणि मुलांना विठुरायाची वेशभूषा अशी त्यांनी तयार करायला लावलेली होती। म्हणून मी लवकर उठून पहिले स्वयंपाक केला आणि मग 6:30 वाजता मी त्या दोघांना उठवलं। रोज थोडं लेट उठवते, पण आज तयारी करायला उशीर होऊन जाईल म्हणून मग जरा लवकर उठवलं। आणि ताईला मग रात्री मी मेहंदी लावून दिलेली होती, तर ती मेहंदी धुवत होती छान, मेहंदी वगैरे धुवून आणि लगेच तिला घातली मी साडी घालायलाही खूप वेळ लागला आम्हाला, कारण तिची ती अटॅच साडी होती, तर पदर ठेवायलाच थोडा वेळ लागला। आणि मग काय पदर वगैरे छान असा टाकून मग लगेच मेकअपही करायचा होता आणि मी साडी वगैरे बांधून दिली, पदर वगैरे छान असा अटकवून दिला आणि मग तिला हारही घातला, छान अशी तयारी करून दिली। बघा आमच्या वेळेस तर असलं काहीच नव्हतं, म्हणजे सुंदर राहणं किंवा आईला पण वेळ नव्हता ह्या गोष्टी करायला, आणि तेव्हा इतकं हे पण नव्हतं की केलंच पाहिजे, असं झालंच पाहिजे। पण चला आता आपल्याकडे टाईमही आहे त्या गोष्टींचा, म्हणजे तेव्हा आमच्या काळात तरी ह्या गोष्टींना खूपच म्हणजे दुसऱ्यांचं बघूनच आम्ही की अरे आपण का बरं असं नाही, पण खरं माझ्या आईला पण टाईम नव्हता, कारण घराची पूर्ण जिम्मेदारी माझ्या आईवर असल्यामुळे। पण असो, आता आपल्याकडे आहे, मग आपल्या मुलांना कोणत्या गोष्टीची कमी होऊ नये ही पण आपलीच जिम्मेदारी आहे। त्याच्यामुळे मग प्रत्येक असं काही गॅदरिंग वगैरे किंवा काही कार्यक्रम असला की मी तिला पूर्णपणे छान तिच्या मनाप्रमाणे करून देते, की जेणेकरून तिलाही नको की आपल्याला हे असंच पाहिजे, आपल्याला पाहिजे होतं आपल्याकडं नाही आहे, नको, जेवढं आहे तेवढं तिला मी द्यायचा प्रयत्न नक्कीच करते। कारण जे वयात मला भेटलं नाही ते माझ्या मुलीला देऊन तो आनंद काय असतो तो मला, म्हणजे आपण नाही घेतलेला, पण आपल्या मुलांना तो आनंद नक्कीच दिला पाहिजे असं मला वाटतं। मग मी तिला असं छान रेडी केलं, कारण मी ज्या लहानपणामध्ये ज्या गोष्टी मिस केलेल्या आहे, मला नाही वाटत की माझ्या मुलीला त्या गोष्टी मी मिस करू देईल। आणि खरं तर आम्हाला त्यावेळेस ही अपेक्षा पण नव्हती की आम्ही हे केलं पाहिजे, कारण आमची परिस्थिती नव्हती। असो, हा आपला घरचा विषय नंतर। आणि हे बघा ताई झालेली छानपैकी रेडी, मी तिची हे बघा किती सुंदर अशी हेअरस्टाईल केलेली होती, बन वगैरे घालून, आणि फ्रंटची स्टाईल होती एकदम सुंदर, असा सिंपल पण सुंदर लुक मी तिचा क्रिएट करून दिलेला होता। आणि एवढं केल्यानंतर जो उशीर व्हायचा तो होऊनच जातो। मग गाडी येऊन उभीच होती, तर पटकन आम्ही पप्पा बॅग घेऊन पळाले आणि आम्ही लगेच बॅग वगैरे टिफिन बॅग घेऊन रिद्धू पळत होती। गाडी आली आणि आम्हाला फोटो काढायला, मेन म्हणजे फोटो काढायला वेळच भेटला नाही, म्हणून म्हटलं चला एक छोटासा व्हिडिओ कॅप्चर करून घेऊ ताईचा। आणि मग त्यांना गाडी येते, गाडी रोज 7:45लाच येते, पण आज 7:40 7:35लाच येऊन लागलेली होती, पण असं तयारी तर झालेली होती छानपैकी। मग ती गेली, मस्त बसली आणि मी काम वगैरे आटपून आम्हाला जायचं होतं थोडंसं कळवणला, बाहेर काम होतं कागदपत्रांचं, आणि वातावरण इतकं काळं काळं झालेलं होतं की पूर्ण रस्त्याने असं छान काळं वातावरण झालेलं होतं की पाऊस येईलच। आणि तेवढ्यामध्ये आम्ही तिकडनं येता येता भिजूनच गेलेलो होतो, पाऊस सुरूच झालेला होता आणि आम्ही दोघंही पण गाडीवर भिजून गेलेलो होतो। आणि रिद्धून त्यांच्या पण घरी यायचा टाईम झालेला होता, आम्हाला 3 वाजून गेले होते कळवणला, म्हणून आम्ही घाई लवकर येऊन लागलो होतो। घरी आले, ओल्या झाल्यानंतर तर तुम्हाला माहितीच आहे, पहिलं चहाचीच आठवण येते। मग मी घरी आले, मस्त गरम गरम असा चहा उकळवला आणि पाऊस इतका धडाधड पाऊस येत होता, कधीच झालेला नव्हता असा सुंदर पाऊस आलेला होता, पण आपल्या मकईसाठी पण चांगलंच आहे। आणि मग पाऊस वगैरे येऊन 4 वाजूनच गेले होते, ताईन त्यांची यायची वेळ झालेली होती। मग मी छत्री वगैरे घेऊन रस्त्यावर गेली, कारण ते आले होते तेव्हाही पाऊस चालूच होता।
आणि हे बघा पलटण कशी रेडी होऊन गेलेली होती आणि कशी रेडी होऊन आली पातीकडनं. काहीच नाही राहिलेलं होतं. ड्रेस ती घेऊन गेलेली होती सोबत चेंज करायला आणि हे बघा कशी अवतार घेऊन आली. छान मस्त वाटतं असं दिवसभरानंतर पाहिल्यानंतर. कसा वाटला आजचा ब्लॉग? कमेंट करून सांगा. आवडला तर लाईक करा.